मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 25,198 वरती। 25,198 वरती आजच्या दिवशी निफ्टीने या ठिकाणी फायनल क्लोज दिलेला आहे। 1-2 दिवस मित्रांनो आपला व्हिडिओ आला नाही, हेल्थ इश्यू, ठीक आहे, तब्येत थोडी बरोबर नव्हती, बोलण्यासाठी पण थोडा प्रॉब्लेम यायचा, त्यामुळे व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही। पण इथून पुढे आपले व्हिडिओ नक्कीच अपलोड होत जातील, ठीक आहे। डेलीचा ॲनालिसिसचा व्हिडिओ जो असतो ना आपला, तो आपल्या चॅनलवरती अपलोड होत जाणार, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं। तर मार्केटची ओपनिंग आज गॅप डाऊन ओपन झाली होती। ग्लोबल सिनारिओ, ग्लोबल मार्केट तुम्ही बघितलेली असतील बघा, ग्लोबल मार्केट निगेटिव्ह होते सर्व, म्हणजे अमेरिकन मार्केट, डाऊ जोन्स जर बघितलं, त्यानंतर नॅसडॅक बघितलं तर आपल्याला खाली दिसले, कालच्या दिवशी खालीच ट्रेड करत होते, ठीक आहे। क्रूड ऑइलमध्ये पण आपल्याला मोठी सेलिंग बघायला मिळाली। या सर्वांचा इम्पॅक्ट जो होता आपल्या इंडियन मार्केटवरती पडलेला होता। पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, सध्या काय होतं आहे, म्हणजे समोर काय चालतं आहे ना, त्यावरती आपलं लक्ष केंद्रित पाहिजे। असं नाही की डाऊ जोन खाली येतो आहे म्हणून मी निफ्टीला पण शॉर्ट करतो, ती चूक करायची नसते मित्रांनो, लक्षात घ्या। आता आपलं मार्केट एवढं वरती जातं आहे, तर ह्या मार्केटमध्ये रिट्रेसमेंट पाहिजेच असतं। हे बघा, कंटिन्युअसली मार्केट तुम्ही बघताय खालून ही एवढी मोठी रॅली देत आहे, असं मार्केट वरती जातं, असं जायला नको। मार्केटमध्ये छोटंसं रिट्रेसमेंट, मी तुम्हाला काल परवा पण म्हटलं होतं बघा, आपलं जे लाईव्ह होत असतं यूट्यूबवरती, त्याच ठिकाणी की निफ्टी आता इथे जाऊन पोहोचलेली 400-500 पॉईंटचं रिट्रेसमेंट मार्केटमध्ये यायला पाहिजे, गरजेचं असतं ते। म्हणजे जसं निफ्टीवरती जाते आता, हे रिट्रेसमेंट आलं, त्यानंतर बाईंग येत असेल तर ठीक आहे, असं स्ट्रक्चर बनायला पाहिजे मार्केटमध्ये। पण असं नाही की कंटिन्युअसली वरती जाणार, मग असं जर मार्केट गेलं तर काय होतं असतं, अचानक मोठी सेलिंग येऊन जाते आणि मोठी कॅन्डल बनून जाते अशी मार्केटमध्ये, असं स्ट्रक्चर तयार होत असतं। ते व्हायला नको, त्यासाठी मार्केटने पॉज घेतला पाहिजे किंवा मार्केटमध्ये एक छोटंसं रिट्रेसमेंट आलं पाहिजे। 25,077च्या आसपास मार्केट आलेलं होतं। हा जो प्रिव्हियस रेजिस्टन्स होता तो नंतर सपोर्ट बनला होता या ठिकाणी, तिथपर्यंत मार्केट आलेलं होतं, म्हणजे ओपनच तिथे झालेलं होतं त्याच ठिकाणी, आणि त्याच ठिकाणावरून पुन्हा रिव्हर्सल, म्हणजे बुलिश कॅन्डल बनते इथे, म्हणजे मार्केटमध्ये इथे बाईंगच आली। आता आपण जर ह्या चार्टला 5 मिनिटांमध्ये बघितलं तर तुम्हाला काय दिसेल, तुम्हाला चार्ट समजायला थोडा अवघड जाणार। कसा, मार्केट साईडवेज गेलं खूप वेळ, नंतर ब्रेकआउट दिला, पुन्हा साईडवेज गेलं, अशी ॲक्टिव्हिटी तर होणारच मार्केटमध्ये। जेवढा तुम्ही टाईम फ्रेम छोटा ठेवतात तिथे चार्टमध्ये ग्लिच येतात, पण जेव्हा आपण मोठ्या टाईम फ्रेममध्ये बघत असतो चार्टला, तेव्हा आपल्याला चार्ट बरोबर समजतो। मग त्यासाठी आपण जेव्हा इक्विटीमध्ये काम करतो, का तिथे आपण मोठा टाईम फ्रेम बघत असतो, का आपण त्या ठिकाणी मोठा टाईम फ्रेम बघत असतो, त्याचं कारणच ते असतं। चार्ट तुम्हाला व्यवस्थित समजतो, स्टॉकची डायरेक्शन पण तुम्हाला व्यवस्थित समजते, मग इझिली तुम्हाला काम करता येत असतं। लेवलचं किती महत्त्व आहे हे मला तुम्हाला इथे दाखवून द्यायचं आहे, की बरोबर मार्केट इथे ओपन झालं आणि इथूनच मार्केटमध्ये बाईंग आली, मग इथे गॅप पण सुटलेला होता, जवळजवळ तो कवर व्हायला आलेला आहे। म्हणजे जर मार्केट पुन्हा उद्या पण 81 पॉईंटने जर वरती गेलं तर तो गॅप पण इथे फिल होऊ शकतो। फ्लॅट ओपन झालं, कंटिन्युअसली वरती गेलं तर तो गॅप पण इथे फिल होणार, पुन्हा मोमेंटम मार्केटमध्ये कंटिन्यू राहू शकतो। मार्केट झालेलं आहे स्ट्रेच, सांगता येत नाही, ते थोडंसं कॉन्सोलिडेशनमध्ये पण जाऊ शकतं। आत्ताचं मार्केट आपण जर बघितलं ना, काय होतं मार्केटमध्ये, तुम्ही चार्टला फक्त व्यवस्थित ऑब्झर्व करायचं की मार्केट गॅप ओपन होतं, ते होतं साईडवेज, गॅप ओपन होतं, थोडं खाली येतं, साईडवेज। डेली मार्केटमध्ये तशीच ॲक्टिव्हिटी होते, मग त्या ठिकाणी ट्रॅप कोण होतं, जे ऑप्शन ट्रेडिंग करतात ते, जे इंट्राडेमध्ये कॉल ऑप्शन बाय करताय किंवा पुट ऑप्शन बाय करताय, ते ट्रॅप होत आहे। त्यामुळे तर जायचं नसतं ऑप्शनकडे, इथे तुमचे लॉस होणारच। किती दिवस होल्ड करणार तुम्ही, एक्सपायरीपर्यंत घेऊन जाणार त्या ऑप्शनला, पण शेवटी त्या ऑप्शनला झिरोच व्हायचं आहे, तो झिरो होणार, तुम्हाला लॉस देऊन जाणार। पण जेव्हा तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये असतात, इक्विटीमध्ये तुम्ही काम करत असतात, स्विंग ट्रेडिंग करत असतात त्याच्यामध्ये, स्टॉकमध्ये, तिथे काय होऊ शकतं, आता सध्याच्या वेळेला स्टॉक पण चालत नाही जास्त, इंडेक्स जातोय वरती, तर काही निवडक स्टॉक आहे, जसं ITचे स्टॉक, त्यांचा सपोर्ट मिळतोय, समजा ना, ITचे स्टॉक आहे, त्यांचा सपोर्ट, रिलायन्सचा सपोर्ट, त्यामुळे इंडेक्स आपल्याला वरती जाताना दिसतोय। जसं तुम्ही मिड कॅपमध्ये गेले, स्मॉल कॅपमध्ये गेले, तिथे पण तसंच होतं आहे, निवडक स्टॉक चालत आहे, फक्त बाकीचे खालीच आहे। तुम्ही त्या स्टॉकला होल्ड केलेले, तुम्हाला ते निगेटिव्ह दिसत आहे, एक वेळेला त्याच्यामध्ये तुम्ही थांबू शकतात, एक ना एक दिवस त्यांच्यामध्ये रिव्हर्सल येऊन जाणार। म्हणजे जर तुम्ही आता बाय केलेले, समजा तुम्ही चांगली लेवल बघितली, रिव्हर्सल बघितला, पण तुम्ही बाय केल्यानंतर स्टॉक समजा खाली आला थोडासा किंवा तो साईडवेज झाला, तुम्ही थांबलेले, तुम्ही 10 दिवस थांबा, 15 दिवस थांबा,
तो स्टॉक जेव्हा वरती जायला लागेल तुम्हाला तो प्रॉफिट देऊन जाणार. तुमचा पैसा झिरो होणार आहे का तिथे? नाही होणार आहे. पण जेव्हा तुम्ही ऑप्शनमध्ये असतात तो ऑप्शन जेव्हा झिरो होतो तो तुम्हाला लॉस देऊन जात असतो. हाच डिफरन्स असतो इक्विटीमध्ये काम करणं आणि ऑप्शनमध्ये काम करणं. जेव्हा तुम्ही स्टॉकमध्ये काम करतात, स्विंग ट्रेडिंग करतात, त्याच्यामध्ये काही वेळेला थांबावं लागू शकतं, पण तुमचं प्रॉफिट नंतर बनणारच तिथे. स्टॉकमध्ये जेव्हा बाईंग यायला लागते ना तेव्हा आपलं प्रॉफिट पण बनत जातं. पण ऑप्शनमध्ये एक्सपायरी असते, ते एक्सपायरीच्या दिवशी ते कॉन्ट्रॅक्ट झिरो होणार आणि ते आपल्याला लॉस देऊन जाणार. मग सध्याच्या मार्केटमध्ये तेच होतं की मार्केट पूर्ण वेळ साईडवेज असतं आणि काही जणांनी ऑप्शन होल्ड केलेले असतात. त्या ठिकाणी टाईम व्हॅल्यू असते प्रीमियमची, ती डिके होणार. मग ती टाईम व्हॅल्यू जेव्हा डिके होत असते ना तुम्हाला लॉस होत असतो. त्यामुळे ऑप्शन करायचं नसतं, त्यामध्ये जायचंच नाही आहे. मग आता मार्केटसाठी हा सपोर्टच आहे. जर हा सपोर्ट ब्रेक झाला, होऊ शकतं की उद्या पण मार्केट निगेटिव्ह झालं, हा सपोर्ट तुटला, आलं मार्केट खाली, तर मग पुन्हा एक चांगली लेवल असेल सपोर्ट, ती म्हणजे 24,854. ही लेवल इथे मार्केटमध्ये सपोर्टचं काम करणार. मग हे चांगल्या प्रकारचं एक रिट्रेसमेंट मार्केटमध्ये होणार. लक्षात घ्या, मार्केटचा हाय जर बघितला 25,333 हा ऑल टाईम हाय. मार्केट जर आलं 24,850पर्यंत, म्हणजे जवळजवळ 450 ते 500 पॉईंटचे एक रिट्रेसमेंट इथे होणार मार्केटमध्ये. मग हा डिप आला की इथे बाईंग होऊ शकते. मग काही वेळेला येणार पण नाही तो डिप. आपलं मार्केट तसं आहे ना की हलके फुलके डिप येत आहे मार्केटमध्ये आणि ताबडतोब रिव्हर्सल येऊन जातं. मार्केटमध्ये ताबडतोब बाईंग येते. जसं IT चाललेलं होतं असं पण होऊ शकतं. येणाऱ्या दिवसांमध्ये बँकिंगचा सपोर्ट मिळेल. बँकिंग चालणार चांगलं, कारण की बँक चालतच नाही. HDFC बँक, ॲक्सिस बँक, ICICI बँक, पण त्या बँका जर चालायला लागल्या तर पुन्हा इंडेक्सला इथे सपोर्ट मिळणार आणि इंडेक्स आपला पुन्हा वरती जाणार. मग इथून म्हणजे कोणतं ना कोणतं सेक्टर इथे आपल्या मार्केटला सपोर्ट करणारच आहे. ITने केला, बँकिंग करू शकता आता. पण लक्षात ठेवायचं आहे की मार्केट आपलं कसं वरती जाणार आणि कसं खाली येणार. ट्रेंड पॉझिटिव्हच आहे अजूनपर्यंत मार्केटचं. असं नाही की गॅपडाऊन ओपन झालं म्हणजे आपलं मार्केट झालं क्रॅश. बहुतेक जण काय म्हणतात ना की आज गॅपडाऊन झालं 200 पॉईंटने, आपलं मार्केट क्रॅश झालं. क्रॅश कसलं झालं तुम्हाला दिसतंय का चार्टवरती? नाही. एक दिवस मार्केट थोडंसं गॅपडाऊन ओपन झालं याचा अर्थ असं होत नसतो की आपलं मार्केट क्रॅश झालेलं आहे. ट्रेंड त्याचा इंटॅक्ट आहे अजूनपर्यंत. समजलं ना? मग आता काही महत्त्वाचे लेवल आपण बघूया 5 मिनिटांमध्ये. त्या लेवलवरून आपल्याला समजेल की इंट्राडेमध्ये मार्केट कसं वरती जाऊ शकतं, कसं खाली येऊ शकतं किंवा रेंज बाउंड कसं होऊ शकतं. मग ते बघण्यासाठी आपण जाऊया आता 5 मिनिटांमध्ये. सकाळच्या वेळेला आपण इथे बघत होतो मार्केट जे हे गॅपडाऊन ओपन झालं आणि आपण डेली बघतोय ते की मार्केट आपलं रेंज बाउंड होऊन जातं ताबडतोब. मग आपण इथे एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हटलं होतं बघा. ही लेवल म्हणजे 25,128 ही मार्केटसाठी एक रेजिस्टन्स आणि 25,078 हा मार्केटसाठी एक सपोर्ट. ह्या रेंजच्या दरम्यान मार्केट थांबू शकतं. जर मार्केटने ही लेवल ब्रेक केली तर मार्केट वरती निघून जाणार किंवा या सपोर्टला ब्रेक केलं मार्केटने तर मार्केट खाली येऊन जाणार. आणि नाही केलं, समजा ब्रेकआउट पण नाही दिला, ब्रेकडाऊन पण नाही दिला, तर मार्केट ह्या रेंजच्या दरम्यान थोडं साईडवेज होऊ शकतं असं आपण म्हटलं होतं. पण इथे मार्केटने दिसेल बघा, ब्रेकआउट दिला होता, रिटेस्ट केलं आणि मार्केट इथून वरती गेलं होतं 10 मिनिटांमध्ये. एक चांगला मूव मार्केटमध्ये मिळालेला होता, पण मार्केट पुन्हा तिथून खाली होऊन गेलं. पण त्याने आपल्या ह्या लोला ब्रेक केलं नव्हतं. हे मार्केटवरती शिफ्ट, हळूहळू म्हणतो ना आपण, शिफ्ट होतं. त्यानंतर हळूहळू मार्केटवरती शिफ्ट व्हायचं, पुन्हा वरती गेलेलं होतं मार्केट. आणि बघा मग इथे जो वेळ घालवला मार्केटने, तुम्हाला समजेल किती वेळ घालवला. खूप वेळ मार्केटने या छोट्याशा रेंजमध्ये घालवला. मग सांगा, जर मार्केट असं ट्रेड करत असेल तर तुमचा पैसा ऑप्शनमध्ये कसा बनेल. स्पाइक मार्केटमध्ये लागले समजा, आता हा ब्रेकआउट जो मिळाला होता इथे मार्केटमध्ये, मग त्यांचं प्रॉफिट बनलेलं असणार. नाहीतर इथे कोणी जर प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न करत असेल तर कसं होणार प्रॉफिट, इथे होऊ शकत नाही. मार्केटने इथून ब्रेकआउट दिला होता शार्प, म्हणजे या 3 कॅन्डलमध्ये मग मार्केट वरती निघून गेलं. पुन्हा हा जो रेजिस्टन्स होता बघा 25,191ची लेवल, या रेजिस्टन्सपर्यंत मार्केट जाऊन पोहोचलेलं होतं. पुन्हा तिथून ते खाली आलं. म्हणजे एक प्रकारे जर बघितलं ना आपण, या ट्रेंड लाईनला फॉलो करत होतं मार्केट परफेक्ट. या ट्रेंड लाईनचा मार्केट प्रत्येक वेळेला काय घ्यायचं, सपोर्ट. आता इथे हा जो हाय होता रेजिस्टन्स, तो ब्रेक करून टाकला इथे. नंतर पुन्हा मार्केट जेव्हा इथे सपोर्ट घेऊन वरती गेलं, पुन्हा हा जो रेजिस्टन्स होता त्याला पण मार्केटने ते ब्रेक केलेलं होतं. गॅस लेवलला इथून जर बघितलं तर मार्केट आपलं वरतीच गेलेलं होतं. जवळजवळ 25,215च्या आसपास मार्केट आपलं जाऊन पोहोचलेलं होतं. डे लोपासून मार्केटमध्ये चांगली रिकव्हरी पण झाली. म्हणजेच प्राईसची काय ॲक्टिव्हिटी होते तुम्हाला हे चार्टवरती ओळखायचं असतं की कसं मार्केट माझं अप ट्रेंडमध्ये जातं आहे, कसं डाऊन ट्रेंडमध्ये जातं आहे, कोणत्या ठिकाणी रेंज बाउंड होतं आहे. मला जर एंट्री घ्यायची असेल तर मी कोणत्या जागेवरती घेतली पाहिजे, ज्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी जास्त. मी कोणत्याही जागेवरती एंट्री घेऊन माझा पैसा बनेल का मार्केटमध्ये, नाही बनणार.
अंदाजे पैसा मार्केटमध्ये कधी बनत नसतो, त्यासाठी तुम्हाला नॉलेज घ्यावंच लागतं. मला कोणत्या जागेवरती एंट्री घ्यायची, माझा रिस्क रिवॉर्ड रेशिओ तुम्हाला माहीत असला पाहिजे. रिस्क तर असतेच मार्केटमध्ये, प्रॉफिट नंतर आलं. किती रिस्क मी याच्यामध्ये घेतली पाहिजे आणि किती रिवॉर्ड मिळवला पाहिजे मी हे ठरवून घ्यायचं आहे. टार्गेट आपल्याला माहीत असलं पाहिजे. काही जण म्हणतात टार्गेट मला माहीत नाही, तुम्ही घ्या, कारण की इंट्राडेमध्ये तुम्ही काम करताय किंवा स्विंगमध्ये पण काम करा, तुमचं टार्गेट तुम्हाला माहीतच असलं पाहिजे. मी एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री घेतो आहे समजा, त्याच्यामध्ये मला किती रिस्क घ्यायची आणि माझं टार्गेट मला किती ठेवायचं आहे हे तुम्हाला माहीतच असलं पाहिजे. तेच असतं, प्रॉपर काम करण्याची पद्धती तशीच असते. मग हे मार्केट आहे एका ट्रेंड लाईनला फॉलो करत होतं आणि कंटिन्युअसली वरती जात होतं. आता उद्या काय होऊ शकतं मार्केटमध्ये, जर इथे फ्लॅट ओपन झालं मार्केट, तर मार्केटसाठी मग रेजिस्टन्स कोणता येणार आहे? रेजिस्टन्स येणार मार्केटसाठी 25,235 ही लेवल मार्केटसाठी असणारे रेजिस्टन्स. मार्केट इथे फ्लॅट ओपन होत असेल किंवा थोडंसं गॅप ओपन होत असेल 20-30 पॉईंटने, तर ही लेवल मार्केटसाठी बनणार एक रेजिस्टन्स आणि ही लेवल बनणार इंट्राडेसाठी सपोर्ट. जी रेजिस्टन्स होती ती नंतर बनत असते सपोर्ट. 25,191 ही लेवल बनणार आहे ते सपोर्ट. मग जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन या रेजिस्टन्सला ब्रेक करून वरती ट्रेड करायला लागलं, तर मार्केट पुन्हा जो गॅप आपण म्हटलो ना डेली कॅन्डलमध्ये, तो गॅप पण फिल करणार आणि एखाद्या वेळेला असं पण होऊ शकतं की त्या ऑल टाईम हायला पण ब्रेक करणार. पण आत्ताच्या वेळेला मार्केटमध्ये काय होतं, बँकिंगचा सपोर्ट मार्केटला मिळत नाही अजिबात. बँकिंगचा जर सपोर्ट मार्केटला मिळाला तर निफ्टी थांबणार नाही, लक्षात घ्या. कारण की बँक निफ्टीचा परफॉर्मन्स एवढा चांगला नाही आहे निफ्टीच्या तुलनेमध्ये. पण जर बँक निफ्टी चालायला लागली तर ती निफ्टीला पण घेऊन जाणार वरती, कारण की बँकिंगचे जे स्टॉक आहेत ना त्यांचं पण निफ्टी 50मध्ये चांगलं वेटेज आहे आणि रिलायन्स पण स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, एवढी विकनेस नाही रिलायन्समध्ये. आय टी तर स्ट्रॉंगच आहे. यांचा सपोर्ट जर मार्केटला मिळाला, आय टीचा पण मिळाला, तर आपला निफ्टी 50 इंडेक्स थांबत नाही. मग लक्षात घ्या, तो वरतीच जाणार. आपण उद्या बघणार मग बँकिंगचे स्टॉक कसे चालत आहे, रिलायन्स कसे चालतो आहे, त्यावरून एक अंदाज लावू शकतो आपण. शेवटी आपण प्राईजला बघणार इथे कशा पद्धतीने वरती जाते, हे स्ट्रक्चर आपण बघत जाणार. समजलं? मग ते रेजिस्टन्स मार्केटने ब्रेक करायला हवे, तेव्हा मार्केटवरती ट्रेड करायला लागेल. मग येणारे रेजिस्टन्स 25,235, त्यानंतर 25,258, त्यानंतर 25,300, हे टप्प्याटप्प्यांमध्ये मार्केटमध्ये रेजिस्टन्स असणार. ते पार करत गेलं मार्केट तर परफेक्टली आपल्याला वरती जाताना दिसेल. विकनेस केव्हा येईल मार्केटमध्ये, जेव्हा मार्केट ह्या लेवलच्या खाली जाणार. कोणत्या? ह्या लेवलच्या खाली. आता आपण इथे एका ट्रेंड लाईनला फॉलो करतोय. समजा फ्लॅट ओपनिंग झाली मार्केटची आणि ताबडतोब मार्केटने एक निगेटिव्ह कॅन्डल बनवली, अशी ताबडतोब खाली येऊन गेलं इथे असं. मग आपण म्हणायचं की हा सपोर्ट ब्रेक झाला आहे, याचा अर्थ मार्केट आपलं वीक होतं आहे. नाही, आपण म्हणणार नाही. बहुतेक जण म्हणतात ना की एक कॅन्डल बनली इथे निगेटिव्ह झालेलं बरं का, मार्केटला शॉर्ट करा. तर 5 मिनिटे बघून आपण कधीही ट्रेड करू शकत नाही. बहुतेक जण सांगत असतील की 5 मिनिटांचा हाय ब्रेक झाला की बाय करायचं, लो ब्रेक झाला की त्याला सेल करायचं. एवढंच जर सोपं असतं तर मार्केटमध्ये तुम्हाला दुसऱ्या गोष्टींचा अभ्यास करायची गरजच नव्हती. मग एवढं सोपं आहे का ते? नाही आहे. खूप काही गोष्टींचं ऑब्झर्वेशन करावं लागतं. कालचं मार्केट जे होतं ते कसं होतं त्याच्यानुसार पण आपल्याला इथे मार्केटमध्ये काम करायचं आहे. तुम्हाला इथे भले निगेटिव्ह कॅन्डल बनताना दिसते, दुसरी कॅन्डल पण निगेटिव्ह बनताना दिसली, मग तुम्ही जर शॉर्ट करताय, पण बघायचं आहे की खाली एक सपोर्ट एरिया येतोय. हा जो झोन असणार आहे हा सपोर्ट एरिया असणार इंट्राडेसाठी. इथे संभावना असू शकते की मार्केट बाउन्स घेणार. म्हणजे आपण ज्या ट्रेंड लाईनला इथे फॉलो करतोय, जिथे मार्केट येऊन सपोर्ट घेते, ते इथे पण सपोर्ट घेऊ शकतं. सपोर्ट घेतला, बाउन्स घेतला त्याने, तर मग काय होईल? ज्यांनी एंट्री घेतलेली असणार त्यांचा स्टॉप लॉस हिट होईल. मग त्या गोष्टी करायच्या असतात का? नाही करायच्या तशा. आपण मार्केटला बघायचं असतं, व्यवस्थित वेळ द्यायचा असतो. जेव्हा मार्केट 15, 20, 25 मिनिटे घालवतं ना वेळ, त्यानंतर मग आपल्याला मार्केटची एक डायरेक्शन लक्षात येत असते की मार्केट नेमकं कुठे जातं आहे. रेंज बाउंड तर नाही होते ना. या आपल्याला गोष्टी मार्केट जेव्हा वेळ घालवेल तेव्हा समजेल. 5 मिनिटांमध्ये ट्रेंड मार्केटचा कधीही लक्षात येत नसतो. ट्रेंड समजून घ्यायचा असेल तर मार्केटला वेळ घालू द्या, मग मार्केटचा ट्रेंड ओळखा. मग आपल्याला परफेक्ट समजेल की मार्केट ह्या 25,158च्या खाली ट्रेड करायला लागतं आहे का. करत असेल तर मग हे निगेटिव्ह स्ट्रक्चर इथे बनू शकतं. म्हणजे हे लो ब्रेक व्हायला लागतील मार्केटमध्ये. समजलं ना? हा क्रॉसओव्हर दिसतोय तुम्हाला या पॉईंटच्या इथे, हा जो झोन दिसतोय, मार्केट इथे फ्लॅट ओपन झालं समजा, आलं कंटिन्युअसली खाली, या सपोर्टला ब्रेक करून खाली ट्रेड करतंय का कंटिन्युअसली, मग त्यावरून आपल्याला समजेल की हे स्ट्रक्चर आता इथे बेंड होतं आहे.
फ्लॅट ओपन झालं ते कंटिन्युअसली वरती जातं. याचा अर्थ काय, ते अप ट्रेंडला या ठिकाणी कंटिन्यू करतं आहे. मार्केटमध्ये आपल्याला ट्रेंडच फाइंड आउट करायचा असतो. ज्याला ट्रेंड फाइंड आउट करायचं जमलं तो बरोबर डायरेक्शनने जात असतो. मग समजलं का, असं नसतं की अंदाजे काम नसतं मार्केटमध्ये, लक्षात घ्या सर्वांनी. ठीक आहे, प्रत्येक वेळेलाच मार्केट गॅप ओपन होईल का, नाही. फ्लॅट पण ओपन होऊ शकतं. मग फ्लॅट ओपन झालं तर ही जी प्राइस ॲक्शन मार्केटमध्ये होते तर त्याचं कंटिन्युएशन होतं आहे का इथे, ते आपल्याला बघायचं आहे. आणि जेव्हा पण तुम्ही मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असता स्टॉप लॉस विसरायचा नसतो. स्टॉप लॉस असलाच पाहिजे. मार्केटमध्ये आपल्याला कुठे बाहेर निघायचं आहे, तो एरिया तो आपल्याला माहितीच असला पाहिजे. तुमच्या सिस्टममध्ये स्टॉप लॉस ऑर्डर तुम्ही नक्की लावलीच पाहिजे. इंट्राडे करूच नका, नेहमी सांगत जाणार. पण करत असेल कोणी तर स्टॉप लॉस लावा. कारण की हे बघा, तुम्ही इथे गेले समजा कॉल साईडला एंट्री घेतलेली, तुम्ही थांबलेले, तुम्ही नाही लावला स्टॉप लॉस, मार्केट खाली येऊन गेलं. हे नंतर वरती गेलं पण नाही गेलं वरती, मग काय करायचं. हेच जर मार्केट कंटिन्युअसली खाली आलं तर लॉस जास्त होतो तुमचा. तुम्ही म्हणणार नाही लावला स्टॉप लॉस, पाहिलं ना आज मार्केट वरती गेलं निघून, किती मोठा प्रॉफिट झाला माझं. हे 1-2 वेळेला होईल, पण जेव्हा एक वेळेला मार्केट तुमच्या अपोजिट जाणार ना, तुम्ही स्टॉप लॉस लावलेलं नाही, जेवढं पण प्रॉफिट तुम्ही बनवलेलं असतं ते एकाच दिवसामध्ये जातं. मग नंतर पश्चाताप होतो की मागचे 3-4 दिवस मी पैसा बनवला, जरा स्टॉप लॉस लावला असता तर छोटासा लॉस झाला असता. ते तेव्हा समजतं, तेव्हा स्टॉप लॉसचं महत्त्व आपल्याला समजतं. मनात कधी स्टॉप लॉस पकडू नका. आणि डेली मार्केटमध्ये शिकायला मिळतं मित्रांनो, नवीन गोष्टी मार्केटमध्ये शिकत चालायच्या. ठीक आहे, शिकून काम केलं तर लॉसेस आपले छोटे होतील. थोडा का होईना पैसा मार्केटमध्ये आपला बनत जाईल. त्यामुळे नॉलेज घेत चला मार्केटचं. तर माझ्या मते आता तुम्हाला इंडेक्समध्ये लेवल समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.